पिकाला प्रत्येक शेतकऱ्याला गोरगरिबांना सर्वसामान्यांना उभं करण्याचं धाडस ज्यांनी केलं, सर्वांना सोबत घेऊन असा एकमेव नेता आहे की जे सर्वसामान्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्याला बळ देतो. म्हणून अशा बळ देणाऱ्या नेत्याचं आज या ठिकाणी आगमन झालंय. मी आदरणीय बाबासाहेबजी पाटील यांना विनंती करतोय की या ठिकाणी आपण आम्हाला संबोधित करावं. सहकार मंत्री आदरणीय सन्माननीय बाबासाहेबजी पाटील. आज डोंगरगाव येथे येण्याचा योग काशीगीर महाराज यांनी आम्हाला आणलेला आहे. कैलासगीर महाराज या डोंगरगावमध्ये दत्ताचं मंदिर आणि तसं आमच्या वडिलाचं आजूळ असलेलं गाव, हे आमचं नातं या गावाशी राहिलेलं आहे. आणि अनेक वेळेस मी येऊन गेलोय, पण मंत्री झाल्यापासून काही योग येत नव्हता. महाराजाला सांगितलं की अजूनही परमेश्वराच्या मनात त्यांची इच्छा नाही मला तिथे यायची, परंतु आजचा दिवस टळतो की काय अशा प्रकारची शंका होती. आज मतदानाचा दिवस होता. महेशला फोन केला की महेशचा निरोप आला की आपल्याला जायचं आहे आज. महाराजालाही सांगितलं होतं की महाराज मी प्रयत्न करतो, मतदान झाल्याबरोबर सरळ मी इकडं आलो. आज मला मुंबईला जायचं होतं. मित्रांनो, अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करताय. ज्या साधू संतांनी दत्ताचं भक्ती केली, दत्ताचे माझे आजोबा देखील दत्ताचेच भक्त होते. त्यांचं नाव होतं, दोन आजोबा होते, एक रावसाहेब भिकाजी पाटील आणि किशनराव भिकाजी पाटील. किशनराव हे या गावचे जावई, परंतु रावसाहेब पाटील हे दत्ताचे भक्त होते परम. आणि त्यावेळेस ही सगळी मंडळी आमच्या वाड्याकडे यायचे, जेवण करायचे. अनेक सांप्रदायिक जपणारं आमचं घराणं म्हणून ओळखलं जायचं. मग त्यांच्या पुण्याईमुळे माझे चुलते जाधव साहेब आमदार झाले, मंत्री झाले, आणि मग आज त्या कामातून सगळी भरभराट झालेली आहे. परंतु हे नातं मात्र आमचं अतूट राहिलेलं आहे. दत्ताची आमच्याकडे मूर्ती होती, त्याची काही देखभाल होणार नाही समजून माझ्या आजोबांनी ते पिंपळदरी म्हणून गाव आहे गंगाखेडपाशी, कोणतं झोल पिंपरी, झोला पिंपरीला ते देऊन टाकलं. मी जातोय तिथे अजून. आणि मग इथं देखील आम्ही काही लग्नाच्या निमित्तानं हो ते आता ते आमच्या गावचेच बादशे आहेत ना, दसवाडीचे ते नाही हा. परंतु मग असा आमचा योग होता. आज महाराजांनी आम्हाला बोलवलं या ठिकाणी, आणि आल्यानंतर गावामध्ये काही मला प्रगती दिसली नाही. महाराजाची अपेक्षा अशी होती की आमच्या रस्त्याकडे तुम्ही बघा. महाराज कसं असतंय, कुणी करतो म्हणल्यानं होत नाही, एखाद्याच्याच हाताला यश असते. आणि कदाचित ते रस्ता माझी वाट बघत बसला असेल. तुम्ही काळजी करू नका, मी आपल्या इकडला संपर्क मंत्री आहे, प्रताप पाटील चिखलीकर हे माझे मित्र आहेत. आम्ही दोघं जण सांगून त्या रस्त्याला कसा न्याय द्यायचा आपण प्रयत्न करू. अतिशय मनोभावे या ठिकाणी आपली पूजा चालते. सांप्रदायिक क्षेत्र आपण जपून ठेवलात. माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्राशिवाय खरी प्रगती नाहीये. आणि मनुष्य जन्म हे काही पुन्हा पुन्हा नाही. ह्या कलियुगामध्ये नामाला खूप महत्व आहे. मग एक भक्त एका गुरुजींचं कीर्तन ऐकत असताना, प्रवचन ऐकत असताना, गोंदावलेकर महाराज म्हणून गोंदावले सातारा जिल्ह्यातलं होतं, ते ग्रेट ते फिलॉसॉफर होते. भक्ती एवढी केल्यानंतर सांगितले की भक्तीचा परिणाम काय, नामामध्ये ताकद काय, तर त्याने म्हणले 3 कोटी जर जप झाला तर त्याला दिव्य शक्ती प्राप्त होते. मग आपल्यासारखा कार्यकर्ता उठला आणि मग ही कोणती गोष्ट मोठी आहे. एक वही घेतला मोठी, एका पानावर पहिल्या पेजवर किती ओम नमः शिवाय जप बघितला,
आणि 200 पेजेसवर बसला ते 200 पेजेसपेक्षा थोडी जास्त केला. जप केल्यानंतर पुन्हा मग तो बघतोय मला दिव्य शक्ती काहीच प्राप्त होईना गेली. पुन्हा गोंधळ महाराजाकडे, महाराज तुम्ही 3 कोटी झाल्यावर दिव्य शक्ती प्राप्त होते म्हणलं, पण मला काही शक्ती बी नाही दिव्य नाही. मला वाटलं की दिव्य शक्ती म्हणजे काहीतरी अद्भुत चमत्कार काही दिसल लोकांच्या कल्पनेत ह्याची भावना